तर बघा, आपण पाहतोय सध्या ॲडिशन ऑफ 5 डिजिट नंबर्स अँड 6 डिजिट नंबर्स म्हणजे 5 अंकी संख्येची बेरीज आणि 6 अंकी संख्येची बेरीज आज आपण पाहणार आहोत. तर मग पुढे जाऊयात आणि पाहूयात मग नेमकं कशा पद्धतीनं ॲडिशन असेल. कोणीतरी जॉइन झालंय बघूयात. चला. आता स्क्रीन दिसते पूर्ण व्यवस्थित? येस? दिसते का? नाही दिसत. नाही दिसत? दिसते. हां. चला. तर मग सुरुवात करूयात. ॲडिशन ऑफ 5 डिजिट नंबर्स. स्क्रीन नाही याच्यामध्ये दिसत. कोणाला नाही दिसत? सृष्टी जगताप. सृष्टी तुझ्याकडे नेटवर्क कमी आहे, असं दिसून आलं मला. कारण मगाही पाहिले तू लेफ्ट झालीस सुरुवातीलाच. हां. चला बघा एकदा. थोडं नेटवर्कमध्ये या. ठीक आहे सर, स्क्रीन दिसते. दिसते ना? ओके. हां. आता दिसते. चला. तर बघूयात मग सुरुवात करूयात. ॲडिशन ऑफ 5 डिजिट नंबर्स. 5 डिजिट नंबरमध्ये आपण जर पाहिलं, तर इथं बघा 78 78,908 प्लस 9,876. ठीक आहे. बघूयात मग आता. यांची ॲडिशन करायची, पण कोणीतरी जॉइन झालेलं आहे. त्यांना आधी जॉइन करून घेऊ. चला. तर बघूयात मग आता. ॲडिशनचे जे नंबर्स आहेत, ते नंबर लिहा. प्लस अंकाखाली अंक लिहायचा. 9,876. ओके. आता मग बेरीज करायची आहे. कशी करणार? 8 प्लस 6. 8 प्लस 6 किती असतात? 14. मग 14 साठी 14 लिहायचे का? नाही. त्यासाठी फक्त 4 लिहायचे आणि 1 कॅरी करायचा. मग 1 प्लस 7 किती झाले? इज इक्वल टू 8. त्यानंतर मग 9 प्लस 8 9 प्लस 8 किती झाले? 17. 9 प्लस 8 किती होत असतात? 17. मग 17 ला 17 लिहायचे का? नाही. मग देन वी हॅव टू राइट 7. ओन्ली 7 and 1 carry. Okay. 8 plus 1 is equal to 9 and then 9. 9 and 9 is equal to 18. 18 plus 18 and 1 is carry. Okay. 1 carry. Then 7 plus 1 is equal to 8. Answer is 88,784. ओके. तर हे आन्सर आहे. आता आपण पुढचा प्रॉब्लेम पाहूया. म्हणजे या ठिकाणी नेमकं कोणती संख्या आहे ती आपण एकदा घेऊया. ओके. तर यामध्ये मग संख्या चेंज करूयात आता. नंबर चेंज करून घेऊ. 5 डिजिट नंबर. ओके. प्लस या पद्धतीनं आहे. आणि आता आपल्याला सेम काय करायची आहे? तशीच ॲडिशन करायची आहे. मग काय करणार? बघूयात मग. ॲडिशन ऑफ 5 डिजिट नंबर्स. याच्यामध्ये मग 90,876 प्लस स्क्रीन दिसत नाही. 45,632. कोणाला नाही दिसत स्क्रीन? सान्वीला?
आता दिसते का? हा सर. दिसते का? दिसते सर. सर दिसते. हां, सर्वांना दिसेल. फक्त ये- थोडं वेट करा, सर पेशन्स मला ठेवत जा. सर. हां, हा दिसेल, दिसेल. दिसते. नेटवर्कमध्ये थांबा थोडं, दिसेल सर्वांना. चला. सर मला दिसते. हां, ठीक आहे, ठीक आहे. ज्यांना दिसती त्यांनी बघा मग आता आणि ज्यांना नाही दिसत त्यांनी थोडं पेशन्स ठेवा, दिसेल. चला 90,876 प्लस 45,632. We have to make addition of these two numbers. So we have to start from right to left. Okay, from unit place, 10 place, 100 place, 1000 place, and 10,000 place. Okay, now then 6 plus 2 कोणीतरी आलेला आहे. थांबा, त्यांना एंटर करून घेऊ आपण. हां, चला. 6 plus 2 is equal to 8. 7 plus 3 is equal to 10. So we have not to write 10 as it is, just we have to take 0 from this number. Okay, and 1 is carry now. 8 plus 1 is equal to 9, and 9 plus 6 is equal to 15. So we have to take again 5 for it, and 1 is to be carry. Then एक मिनिट हां, आणखी कोणीतरी आलेलं आहे. त्यांची वाट घेऊयात त्यांना. थोडं मुलांनी सगळ्यांनी ना वेळेवर जॉइन होत चला. बघा कोणीतरी आलतं आता. नेटवर्क कमी आहे त्यांना सुद्धा. सर्वांनी वेळेवर जॉइन व्हा. चला. म्हणजे आपल्याला काय होत नाही, मध्ये-मध्ये डिस्टर्ब होत नाही. हां. चला. तर 15 साठी आपण 1 घेतला, 5 घेतला, 1 कॅरी केला. 1 प्लस 0 प्लस 5 इज इक्वल टू 6. 9 प्लस 4 इज इक्वल टू 13. ओके. या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. ओके. बघूयात मग. चला. पुढे जाऊयात आता. पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. नेमकं काय आहे पुढे? आता इथे ॲडिशन आहे एक 5 डिजिट नंबरची. याच्या जागेवर आपण दुसरं घेऊ. प्लस ओके. हां. पाहूयात मग आता पुढे. Addition of 5 digit numbers. 89,000. Just we have to write 89,765 plus 90,876. Okay. Then we have to make addition. 5 plus 6 is equal to 11. So just we have to write 11, 1 for it, and 1 we have to make the carry. 6 plus 1 is equal to 7, and 7 plus 7 is equal to again 14. So we have to write 4 for it. 1 is to be carry. Then 7 plus 1 is equal to 8, and this 8 is equal to 16. So we have to write again 6 for it, and 1 is to be carry. 1 plus 9 is equal to 10, and 10 we have to write 0 for it, and 1 is to be carry. Then 9 plus 1 is equal to 10, and this 8 is equal to 18. So we have to write 18 as it is because it is the last digit.
ओके, ऑफ दिस नंबर्स. म्हणून मग आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळालेला आहे 18,000 सॉरी 1,80,000. बघा आता इथं 80,000 आलेलं आहे, लक्षात राहू द्यायचं. 6 डिजिट येत चाललेले आहेत आता हे. आन्सर 6 डिजिटमध्ये गेलेला आहे. म्हणून मग 1,80,641. ओके. नाव नेक्स्ट. आता आपण या ठिकाणी देखील काय केलेलं आहे? हा नंबर आहे. नंबर चेंज करून घेऊ. ठीक आहे. नंबर चेंज करू या ठिकाणी आणि मग पुढे जाऊ. प्लस. चला तर मग. Addition of 5-digit numbers 87,654 plus 98,769. Okay, so just we have to take one by one digit. 87,654 plus 98,769. Okay, then we have to make addition from right to left. We have to go from unit place to 10,000 place. Okay, one by one place we have to cross. Okay, now 4 plus 9 is equal to 13, so we have not to write 13, just we have to write 3 for it and 1 is for carry. Okay, then 5 plus 6 is equal to 11 and 1 is equal to 12, so we have to write again 2 for it and 1 is to be carried. Then 6 plus 7 is equal to 13 and this one is equal to 14, so we have to write 4 for it, then again 1 carry. 7 plus 8 is equal to 15 and this one is 16, again we have to write 1 carry. 8 plus 9 is equal to 17 and 1 18, so this is the answer. कुणीतरी आलेला आहे आणखी, त्यांना एंटर करून घेऊया. आता आपण पुढे जाणार आहोत. आता आपण 5 डिजिटचे हे पाहिलेले आहे. आता आपण काय करूयात, 6 डिजिट कडे जाऊयात. 6 डिजिटची सेम अशीच बघायची आपल्याला. 6 डिजिट मध्ये मग पाहूयात. 6 डिजिट आपण addition of 6 digit numbers. Just we have to write one by one digit. 7,89,000. 100 प्लेसला 0 आहे, त्यामुळे काहीच म्हणायचं नाही. and 87 प्लस lakh प्लेस इज 0, सो काही म्हणायचं नाही त्या ठिकाणी. 98,768. so this is the number and we have to make addition of these two numbers, but we have to start again from right to left side. Okay, it means that we have to start from unit place to lakh place. One by one we have to cross these steps. Okay, so first of all we'll go ahead and we'll see 7 plus 8. 7 plus 8 is equal to 15, so we have to write just 5 for it. 1 is to be carried. Then 8 plus 6 is equal to 14 and 1 carry is equal to 15 again. Just we have to write 5 for it and 1 is to be carried. 0 plus 7 is equal to 7 and 7 and 1 is equal to 8. Okay, then 9 plus 8 is equal to 17. So we have to write only 7 for 8. 1 is to be carried. Then 9 for 9 and 1 10 and these 8 are, it will be 18. So 18 1 8 for 8 and 1 is to be carried again. Okay, then 7 plus 1 is equal to 8. So the answer is 8,87,855. समजलं का सर्वांना? Yeah. गुड. Yeah. छान. Yeah. गुड. आता एक प्रॉब्लेम घेऊया आणि मग थांबूया. ठीक आहे.
Okay. So this will be the problem for making solution. Addition of 6-digit number 9,08,587, 5 lakh plus 5,69,868. Okay, just we have to write one by one digits. Okay, then we have to write plus for it. 5, 6, 9, 8, 6 and 8 means the number will be 5,69,868. So we have to make addition again. Then 7 plus 8, 7 plus 8 is equal to 15. We have to write 5 for it. 1 is to be carry. Voice बंद करा, कुणास तरी चालू आहे. व्हॉइस बंद करा सर्वांनी. आवाज बंद करा. कुणास तरी व्हॉइस चालू आहे. हां, तो आवाज रेकॉर्डमध्ये येतोय, बाकी काही नाही. मागे कोणीतरी बोलतंय. हं. चलो 8 plus 6 is equal to 14 and 1 again 15. Okay, so 15 we have to write 5 for it and 1 is to be carry again. Then 5 plus 8, 13 and 1 is equal to 14. So we have to write 4 for it and 1 is to be carry again. 9 plus 1 is equal to 10 and 10 and 8 is equal to 18. So 8 for it and 1 is to be carry again. 6 plus 1 is equal to 7 and 9 plus 5. बघा आता नंबर कसा तयार झाला. 14 14,78,455. This will be the number and this is the answer. Okay. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी ऍडिशन 5 and 6 डिजिटची पाहिलेली आहे. ज्यांना 1 डिजिटची येईल, ज्यांना 2 डिजिटची येते, हातच्याची आणि बिना हातच्याची, त्यांना ह्या सगळ्या डिजिट येतात. फक्त काय करायचंय, वेगळं काही करायचं नाही. आपल्याला सुरुवातीला हा घ्यायचा, पुन्हा हा नंबर घ्यायचा, हा घ्यायचा, ह्यांची घ्यायची आणि यांची ॲडिशन करायची आणि नंतर हा घ्यायचा लास्टला. इथपर्यंत बघा लक्षात घ्या. आपण इकडून इकडे येतोय म्हणजे या लास्टपर्यंत येईपर्यंत काय करायचा ॲडिशन हातचा घेत राहायचा. पण शेवटच्याला मात्र हातचा घ्यायचा नाही. त्याला डायरेक्टच पूर्णांक जी काही ॲडिशन येणार आहे, ती जशास तशी मांडायची. दिस इज सिंपल. ओके. सो विल स्टे हिअर. थांबूया तिथं या ठिकाणी आणि होमवर्कमध्ये आता तुम्हाला 20 करायला देतो ॲडिशन्स. मोठ्या असतील तर ठीक आहे 10 देऊयात. Yeah. ओके. Good हां. night.